कंधार नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष। आज कंधारमध्ये 15 ते 20 मिनिटाचा पाऊस झाला। या पावसामुळे नाल्यातील कचरा हा रस्त्यावर येऊन पोहोचला। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत होता। वाहनांनाच नाही तर एका मयताला नेत असताना त्यांनाही या त्रासाचा सामना करावा लागला। हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता। खरं पाहता नगरपालिकेने एवढे दुर्लक्ष करावे की जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास व्हावा। काही काळानंतर नगरपालिकेने स्वच्छता केली खरी, परंतु कमानीच्या बाजूचा असलेला कचरा कोण उचलावा? बऱ्याच गल्लीमध्ये नाल्याच्या पाण्याबरोबर आलेला कचरा हा कोण नेमका स्वच्छ करावा? नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे अशी काही जणांनी प्रतिक्रिया दिली आहे। दादा नमस्कार। बोला की काय तर दादा थोडाच 10-15 मिनिट पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे ही झालेली परिस्थिती आपल्याला दिसत आहे। यावर काय तुमचं मत काय आहे तुमचं? बघा आता थोडंसं लक्षात येत असेल ना तुम्हाला, आज 10 ते 15 मिनिट पाऊस झाला फक्त। आज तारीख किती आहे? 6 डिसेंबर 2024। 10 ते 15 मिनिटाच्या पावसामध्ये ही अवस्था आणि हे बघून असं वाटतं की जवळपास महिन्याभरापासून साफसफाई झालेली नसेल। कदाचित बघून तरी असं वाटतं जवळपास 4 फुटाची नाली आहे खाली। एवढं जर तुंबत असेल 10-15 मिनिट जवळ 15 महिन्याभरापासून तरी कामाची रंगाई झालेली आहे। मोठा पाऊस पडल्यावर अजून जास्त परिस्थिती। अशाच गोष्टी आपल्याही गल्लीमध्ये असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। ही अवस्था आहे कंधारची। या अवस्थेला प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि अशा अवस्थेमध्ये 5 मिनिटाचा पाऊस पडतो आणि त्या 5 मिनिटाच्या पावसामुळे हे घाणीचं साम्राज्य सगळं रस्त्यावर येते। त्या घाणीच्या पाण्यामध्ये बाटल्या, दारूच्या बाटल्या असतील, बिस्लरीच्या बाटल्या असतील, अनेक काही वस्तू मदत पडलेल्या आहेत त्या रस्त्यावर आलेल्या आणि समोर भवानीनगरची कमान आहे जिथं देवस्थानाकडे जातात लोक। मंदिर असताना सुद्धा माहीत असताना सुद्धा नाल्या साफ केल्या जात नाहीत। आदरणीय गोरे साहेब, आपण खूप चांगले प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली ओळख आहे। आपण जातीने लक्ष घालून या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही सूचना करावी की हे असे घाणीचे साम्राज्य पुन्हा निर्माण होता कामा नये।